नागपूरचा फ्लेवर, विदर्भाचा फ्लेवर आणि अजिबात तिखट नाहीये, चविष्ट आहे. काय नागपूरने काय लेवलचं मला सरप्राईज दिलं, मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. तो जो चीज भगवान को भोग लग गई वो प्रसाद हो गया. चायला लय मिस करणार नाही, हा एकदाच खातोय फक्त, पुण्याला अजिबात मिळत नाही. जर अस्सल वराडी खायचं असेल म्हणजे माझ्यासारख्या व्हेजिटेरियन लोकांना नक्की इथे या. इथेच पोट भरलंय माझं बघूनच. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूर आपली चालू आहे आणि त्यामध्ये आपण आलो आहोत नागपूरला. मी तुम्हाला म्हणलं होतं की नागपूरचे आपण बरेच भाग घेऊन येणार आहोत. आपण बरेच नाश्त्याचे पदार्थ नागपूरमध्ये खाल्ले, पण भाऊ वराडी जेवण आणि वराडी जेवणा व्यतिरिक्त नागपूरमध्ये स्वतःचं एक वेगळं थाळी कल्चर आहे. खूप जुन्या थाळ्या आहेत, इंटरेस्टिंग थाळ्या आहेत, जे या भागात आपण कव्हर करणार आहोत. तर चला, भूक लागली. अजून एक स्पॉट कळलाय आम्हाला, तो काहीतरी 140 वर्ष जुनी थाळी तिथे मिळते आणि ती पण वेगळ्या पद्धतीची. तर आपण बघूयात कुठली. संपलं लोकेशन. काय नाव त्याचं? सामने ना, जिथे गाडी पण जात नाही ना, तो खरा असल खाण्याचा स्पॉट असतो. इथेच पोट भरलंय माझं बघूनच. आणि आता मला असं वाटतं कुठेतरी बनारसच्या घाटावरती बसलोय. अशा पद्धतीची चव आहे. आणि हा जो बटाट्याचा रस्सा आहे अतिशय सात्विक पण तितकंच चविष्ट. माझं थोडेसे उत्तरेकडचे सात्विक चवी कशी असते, म्हणजे उत्तरेकडे गेल्यावरती आपल्याला असं होतं की पराठा आणि स्पायसी प्रकार सगळे पंजाबी, पण तिथे काशीच्या कुठल्या तरी एका पुजाऱ्याकडे जेवतोय असं मला वाटतंय. अशी चव आहे सात्विक. या गवारीमध्ये थोडीशी मटकी पण त्याने घातली आहे आणि खूप छान शिजली आहे गवारीची भाजी. इतकी सुंदर गवारीची भाजी मी कुठेच खाल्लो नाही. आणि कढी, म्हणजे आयुष्यात कुठेही कढी खाल्ली तरी ही कढीची चव कधीच विसरणार नाही. अशा लेवलची कढी आहे. अजिबात आंबट नाही, अजिबात गोड पण नाही. त्या ताकाची चव आहे. मला असं वाटतं की ते दूध खूप प्युअर असल्यामुळे त्याची चव आहे छान. सगळे दुग्धजन्य पदार्थ यांच्याकडे अप्रतिम असणार. का वाटतं माहिती आहे का? कारण इतकी बेस्ट कढी आहे आणि तितकीच बेस्ट बासुंदी आहे. रबडी बासुंदी म्हणा, प्युरिटीची चव आहे त्या, म्हणजे त्या सात्विकतेची आणि त्या अस्सलपणाची चव आहे. बासुंदी अजिबात गोड नाही. दुधाचा दर्जा कळतोय. म्हणजे तो ढगाला एक वेळ वजन असेल पण या फुलक्याला नसेल, इतका हलका फुलका सुरेख. म्हणजे काय नागपूरने काय लेवलचं मला सरप्राईज दिलं, मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. अशा पद्धतीची थाळी मी नागपूरमध्ये खाई. जनरल नागपूरमध्ये तिखट, सावजी असं सगळं आपण म्हणतो. सगळे स्टिरियोटाइप तुटून पडत आहेत. म्हणून प्रवास करावा आणि वेगवेगळ्या ठिकाणी खावा असं मला वाटतं. खरं तर खूप ठिकाणी थाळ्या खाल्ल्यात, महाराष्ट्रभर थाळ्या खाल्ल्यात, भारतभर थाळ्या खाल्ल्यात, पण अशा कमी थाळ्या असतात की ज्या चवी पलीकडच्या असतात. कितने साल से आपका? 150 साल से. म्हणजे चवी पलीकडे असं वाटतं की आपण प्रसाद खातोय. आणि ती भावना मला इथे आली आज. म्हणजे ही राजस्थानी वैष्णव पद्धतीचं जेवण आहे. तर मला असं वाटतं की वैष्णव म्हणजे फक्त साऊथ इंडियामध्येच त्या पद्धतीचं जेवण असतं. भोजन की खासियत तो क्या, घर जैसा भोजन कराते हैं. और वैष्णव भोजन, बिना प्याज बिना लहसुन का, फार अप्रतिम आहे. म्हणजे आपल्याला असं कायम वाटतं ना की नागपूर म्हणजे एक टिपिकल सावजी टेस्ट किंवा खूप जळजळीत विदर्भ साईड वगैरे, पण काय म्हणजे वेगळ्या पद्धतीचं सरप्राईज मला इथे मिळालंय. अपने घर की गौशाला है तो रबड़ी अपन घर में बनाते हैं. अच्छा. दूध अपने घर का रहने से प्योरिटी. दूसरा, कड़ी के अंदर में जो छाछ रहती है वो अपने घर की है. जो गौशाला है तो दूध आता है भरपूर, तो उसी की छाछ बन जाती है, तो उससे उसका टेस्ट अच्छा हो जाता है. आणि मी म्हणलो ना की त्यांची भावना पण खूप छान आहे जेवण देण्याची. तो भोजन बनते ही भगवान को भोग लगता है. अच्छा. तो जो चीज भगवान को भोग लग गई वो प्रसाद हो गया. अच्छा. आणि ही थाळी मी कधीच विसरणार नाही आणि 100 मी 1000% ही थाळी रेकमेंड करेन. नागपूरला फक्त ही थाळी खाण्यासाठी जर तुम्ही आलात तर तुमचा प्रवास वर्थ आहे. अशा दर्जाची ही थाळी होती. हा, त्यामुळे मी खरंच म्हणेन की ही चवी पलीकडची थाळी होती. लस्सीचा गुडा म्हणलेस तू? गडकरींच्या घरा शेजारी लस्सीचं दुकान आहे. मला असं वाटतं की चहा प्यायला आपण गडकरींकडे जाऊयात, नाही का?
भाकर घी सांगूयात. एक झुणका हाफ, एक पाटोडे रस्सा, भाकर घी 2, गोळा भात, हे पाटवडी रस्सा. ये झुणका. नागपूरमध्ये आल्यापासनं जे असं झणझणीत अजून असं ट्राय केलेलं नाहीये, हे दिसतंय तसं. पाटवडी रस्सा मी कधीही खाऊ शकतो. खूप कमी ठिकाणी मिळतो पुण्यात सुद्धा, पण जनरली ॲग्रो टुरिझम असतात किंवा एक्झिबिशन्स असतात मोठ्या मोठ्या, अशा ठिकाणी जर मिळाला तर मी सोडत नाही. झुणका आणि भारी वाटते मला की मला जनरली असा घट्ट झुणका जास्त आवडतो. पातळ जो असतो ना एवढी मजा नाही येत. हा भाकरीसोबत खूप छान जातो. आता हा एक वेगळा त्रास असतो की इतकी गरम आहे की तोडता येत नाही. जनरली काय करतो, जिथे खायला जातो ना, लोकल्स काय खातात ते शक्य, स्थानिक लोक जे खातात ते शक्यतो ऑर्डर करायचं. तर बऱ्याच लोकांनी झुणका घेतला होता म्हणून झुणका घेतला. सुरुवात आपण झुणक्यापासून करूयात. सुरेख आहे झुणका, कारण घट्ट झुणका जो असतो ना त्याच्यामध्ये रिस्क अशी असते की खूप पीठ लागतं. बऱ्याच ठिकाणी तो नीट छान बनवत नाही, त्यामुळे असं नुसतं पीठ खातोय असं वाटतं. तसं वाटत नाहीये. खूप असं हे ओलसर आहे, मॉइस्ट आहे. कांद्याचा तो किंचित गोडसरपणा आहे, तो छान आलाय. शिजलेल्या कांद्याचा थोडासा गोडसरपणा येतो. म्हणजे अशा ठिकाणी मला असं वाटलं की खूप तिखट असेल. खूप माइल्ड आहे, आपण घरी जसं बनवतो ना तसं आहे. आणि भाकरीसोबत अप्रतिम जाते. बाजरी भाकरी पण उत्तम आहे. किंचित जाड आहे पण गरम असल्यामुळे ते जाणवत नाही, छानच लागते. आता पाटवडी रस्सा. आपण आधी वडी जी आहेत ती तोडूयात. पाटवडी रस्सा हा जो प्रकार आहे ना, हा जावयांचा पदार्थ आहे. म्हणजे जावा येणार असेल आणि माझ्यासारखा बिचारा व्हेजिटेरियन असेल तर बऱ्याच वेळा पाटवडी करतात. नागपूरचा फ्लेवर, विदर्भाचा फ्लेवर आणि अजिबात तिखट नाही आहे, चविष्ट आहे. मी खूप ठिकाणी पाटवडी खाल्लाय. मला नाही हे खूप भारी वाटतं महाराष्ट्राचं. सेम पाटवडी रस्सा तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचा लागतो. खाल्ल्यावर एका घासात तो मसालाच कळतोय. कम्प्लिटली वेगळा मसाला आहे नागपूरचा. अजिबात जास्त तिखट नाहीये. जो माणूस तिखट खात नाही तो सुद्धा खाऊ शकतो. उत्तम मसाल्याची पण एक वेगळी किक असते, ती कम्प्लिटली येते. की अस्सल पदार्थ कधीच ना तिखट जाळ नसतो तर चविष्ट असतो. म्हणजे हा मसाल्याचा प्रचंड स्ट्रॉंग फ्लेवर येतोय, तो तिखट नाहीये. त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स आहेत मसाल्यामध्ये, पण दालचिनीचा एक तो स्वाद आहे ना, तो थोडासा जास्त ओव्हरपावर करतोय. छान चविष्ट आहे तो, तो वेगळाच आहे. वा, सुरेख आवडलेलं आहे आपल्याला. अजून बाकीच्या गोष्टी पण येत आहेत, पण सुरेख दोन्ही. पिठलं पण छान आणि पाटवडी रस्सा सुद्धा उत्तम. इथे गोळाभात सुद्धा मिळतो, पण काय आता फक्त 9:30 वाजता आणि गोळाभात संपलाय. आणि शक्यतो जर इथे आलात तर लवकर याचा प्रयत्न करा, कारण फार इच्छा होते गोळाभात इथला पण खायची. आता आपण खवापोळी ट्राय करूयात. यांचा असा दावा आहे की आमच्यासारखी खवापोळी कुठेच मिळत नाही आणि पुणे मुंबईला खूप साऱ्या खवापोळी आम्ही पाठवतो. हा ऐ शपथ, भरपूर खवा टाकलेला आहे आणि भरपूर तूप सुद्धा आहे. अप्रतिम. खव्याची चव जी आहे ती फारच कमाल आहे. म्हणजे हलकी वेलची आहे, हलकं जायफळ आहे, सुरेख सारण आहे खवापोळीचं. फक्त एकच छोटी गोष्ट जर मला वाटते की गरम खाण्यातच मजा आहे, कारण ना थोडंसं ते रबर कसं होतं जेव्हा मैदा असतो तेव्हा कुठले पराठा किंवा रोटीचं थोडंसं तसं होतंय. कड पण थोडी राहतीये. संक्रांतीला खातात किंवा 12ही महिने खातात, पण छान आहे. इथला खवापोळी ट्राय करायला नक्कीच हरकत. आपल्याकडे जी खवापोळी मिळते ती साधारण साटोरी कशी लागते, साटोरी तो तसा प्रकार, पण हा खूप ना मॉइस्ट येतो. खवा, ताजी ताजी पोळी, म्हणजे अशा ती छान विरघळते येतो तोंडामध्ये, अशी फिरती आहे छान. त्या खवाचा स्वाद फारच वरचा आहे. इतक्या ठिकाणी म्हणजे खवापोळी काहीच स्वीट मार्टमध्ये मिळते पुण्यात सुद्धा. मला फारसं असं इंटरेस्टिंग वाटलं नव्हतं. हे मजा येते खाणं, म्हणजे खास सणासुदीला करावं अशा लेवलची खवापोळी फार सुद्धा. स्वच्छता वगैरे बघायची नाही, पण बघून मला असं वाटतंय की मी नागपूरला आहे का कुठे जालंधर किंवा अमृतसर साईडला आलोय. इतका ऑथेंटिक पंजाबी ढाबा दिसतोय. खूपच छोटं आहे, टपरीसारखं आहे, पण
जे काय आहा रोटीचा असा एक तो असं क्रिस्पी आणि असा छान एक सुवास येतो तो आला. आणि दाल तडका खूप प्रसिद्ध दिसतो इथला. जोरदार बटर घालतात. बघू आपल्याला जागा मिळते का नाही तर मग हातात बाहेर घेऊन खावं लागेल. टोटल जो रावरंग दिसतो इथला ते बघून प्रचंड टेम्पटिंग वाटतंय. रोटीचा साईज पण इतका छान आहे छोटासा. याला ते ब्राऊन राईस म्हणतात आणि प्रसिद्ध आहे दाल रोटी आणि ब्राऊन राईस जो त्यांनी त्यांच्या मसाल्यामध्ये बनवलाय. तर आपण आधी दाल रोटी खाऊयात. तर लोक मला बऱ्याच वेळा म्हणतात की मी एकटाच खातो का, तर असं नाही. तर आमच्या टीममधले रसिका थँक्यू हा उत्तम स्पॉट शोधल्याबद्दल. बाय द वे हा स्पॉट हिने शोधला आणि ही रिसर्च करत असते कुठल्या ठिकाणी जाऊन खायचं. तर हे अन्न कोण खातं तर आम्ही अजिबात वाया घालवत नाही आणि आम्ही सगळे खातो. पण कसं आहे की आधी महत्वाचे तुम्हाला जे सांगायच्यात गोष्टी त्या सांगून मग बाकीचे लोक खातात. कसं वाटलं? पण हे खूप भारी आहे. खूप भारी ना. बटर असल्यामुळे ती तिखटपणाची चव माइल्ड होते आणि प्रॉपर तर्री कशा टाकतात मिसळवर तसं तुम्ही टाकलं ना. आणि टोमॅटोची चव आहे. हरभरा डाळच आहे चणा फक्त चणे डाळ आहे बाकी काही नाही आहे. आणि रोटी बरोबर ऑसम कॉम्प्लीमेंट करते राइस वर पण. जो दाल मैंने खाई है आज तक नहीं खाई है ऐसे. अच्छा, तो क्या आपकी स्पेशलिटी है दाल की? बस हम तो नॉर्मली बनाते हैं, बस बटर में दाल. अच्छा, ऐसे कुछ सीक्रेट रेसिपी नहीं, वगैरह? सीक्रेट नहीं, सब आपके सामने ही है. कुछ भी अंदर से इंडियन डालते नहीं हम. अच्छा, और आपका कितने साल से? 52 52 इयर्स. इयर्स. हाँ. हा जे काय म्हणतात ना आत्मशांती मला मिळालेली आहे आणि पूर्णपणे दालची चवच वेगळी. आणि राईसचं मला कळत नव्हतं की त्याला अशी थोडासा मरून कलर कसा काय आला. याच्यात त्यांनी काय घातलंय तर त्यांनी आम्हाला सांगितलं. नहीं, ये हम बटर में नॉर्मल व्हाइट राइस ही रहता है, HMT गोल्ड कॉइन, हम इसको बटर में ब्राउन करते हैं. ये पूरा राइस बटर में बना है. तो वो जो ब्राउन होता है वो बटर का वो बटर जितना ब्लैक होगा उससे सेक कर से वो ब्लैक होता है, उससे फिर ब्राउन करते हैं उसको. पण मला खरंच वाटतंय फक्त दाल रोटी आणि राईस या तीनच गोष्टी पण लक्षात राहील मला काय ना कसं सरप्राइजेस आपल्याला मिळतात. आपल्याला वाटतं नागपूर म्हणजे आपण वेगळ्या एक्सपेक्टेशनने आलेलो असतो आणि हा जो पंजाबी टिपिकल ऑथेंटिक खायला मिळालाय बेस्ट. त्यामुळे आता मी तयार आहे पुढच्या सरप्राइजेससाठी सुद्धा. म्हणजे विदर्भ किंवा नागपूर म्हणजे फक्त स्पायसी नाहीये तर वेगळ्या पद्धतीची चव पण तुम्हाला मिळू शकते. आता वरडी खाऊन झालं पण वरडी गोळाभात राहिला त्यासाठी आपण चाललोय. तुम्हाला एक छोटं काम करायचंय ते म्हणजे सबस्क्राईब करायचंय. तुमचा भाऊ एवढं ऊन पाऊस थंडीचा फिरतोय फक्त सबस्क्राईब करा लवकर. आपल्यात लाळ ग्रंथी नावाचा अवयव असतो. याची जी जाणीव आहे ना ती हे जेव्हा समोर टेबलावर येतं तेव्हा होते असे. तर आम्ही आलेलो आहोत नागपूरमधल्या वराडी थाट या हॉटेलमध्ये आणि तो तुम्हाला अस्सल वराडी पदार्थ खायचे असतील तर हे बेस्ट ठिकाणी असं आम्हाला समजलं. आणि म्हणजे काय मी बोलू शब्द नाहीत माझ्याकडे. कधी एकदा खातोय असं झालं तरी मी तुम्हाला पटकन एक्सप्लेन करतो. तर इथे मागवला आहे झुणका, त्यानंतर वांग मसाला, हे आहे नॉर्मल आपलं वांग्याचं भरीत, हे कच्चं वांग भरीत. कच्चं वांग भरीत म्हणजे वांग फक्त एकदाच भाजतात त्याच्यानंतर फोडणी घालत नाही. त्या भाजलेल्या वांग्यातच सगळ्या गोष्टी मिक्स करतात. नंतर विदर्भाची स्पेशालिटी पातोडी रस्सा. त्यानंतर हे आहे दाल पालक. ही काय विदर्भाची स्पेशालिटी नाही पण त्यांनी सोबत दिलंय खा म्हणून. त्यानंतर गोळा भात जे आयुष्यात मी पहिल्यांदा खाणार आहे. आणि हे सुद्धा खवापोळी आणि पुरणपोळी ते पण आपण खाणार आहोत. पण सुरुवात आपण करूयात झुणक्यापासनं. आय थिंक विदर्भामध्ये आणि नागपूरमध्ये झुणका खाण्याचा कल्चर आहे. म्हणजे पिठला आपण पातळ खातो पण हा झुणका इथे आहे. आणि हे आहे कच्च्या वांग्याचं भरीत. तर हे नको घ्यायला, हे नंतर आपण ट्राय करूयात. वांग मसाला पेक्षाही मी म्हणून की पातोडी रस्सा आपण पहिला घेऊयात. सॉरी, असे पदार्थ जेव्हा एकदम येतात ना तेव्हा मी काय खाऊ आणि काय नको असं मला होतं. म्हणजे खेळण्याच्या दुकानात गेल्यानंतर कसं आपल्याला होतं, लहान बाळांना कसं होतं त्या पद्धतीचं होतं. आपण घेतलेला आहे पातोडी रस्सा. कढी आहे इथे. तर आपण तूप घालूयात भाकरीवरती. सुरुवात करत सोबत कांदा घेऊयात कारण मध्ये मध्ये भाऊ कांदा लागतो. तर सुरुवात मला असं वाटतं की झुणका आपण खाल्ला होता, झुणका नंतर खाऊयात. आधी आपण खाऊयात कच्च्या वांग्याचं भरीत. सुरेख. कधी कधी ना गोष्टी थोडा रॉ असतील तर जास्त मजा येते. तर तो प्रकारे म्हणजे वांग्यामध्ये फोडणी नाहीये, नुसतं वांग भाजून त्याच्यावरती सगळ्या गोष्टी टाकल्यात. पण त्या तेलाची वेगळी गंमत आहे आणि वांग्याची टेस्टच वेगळी आहे. इथे विदर्भात वांगी वेगळी असते का मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आता पाटोडी रस्सा आपण खाऊयात.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पातोडी रस्सा मिळतो. मोठ्या वड्या असतात, तिथे छोट्या छोट्या वड्या दिल्यात, छोट्या छोट्या वड्याचे पीस आहेत, ते आपण भाकरीसोबत खाऊन बघूया. पुरे गंमत सगळी मसाल्यांची आहे. नागपूरचा वेगळा मसाला लगेच कळतंय, कारण पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पातोडी मिळते, पण इथली टेस्ट वेगळी असते आणि इथली टेस्ट कम्प्लिटली वेगळी आहे. आता झुणका. बदवे झुणक्यामध्ये थोडे थोडे वांग्याचे पीस पण दिसतात आणि हेच आम्हाला वरडी व्यंजनमध्ये पण कळलं होतं की तिथे सुद्धा वांग्याचे थोडे पीस होते. सुरेख. वांग्यामुळे आणि कांद्यामुळे तुला थोडीशी गोडसर चव येते आणि ती छान लागते आणि छान गोडसर चव आहे जी कांद्याची शिजलेल्या कांद्याची आहे ती. इथे आणि वरडी व्यंजनमध्ये फरक असा आहे, तिथे मिरची होती, इथे लालपूड टाकली आहे झुणक्यामध्ये, त्यामुळे लालपुडीची चव वेगळी आहे, मिरचीच्या झुणक्याची चव थोडीशी वेगळी असते. दोन्हीची पद्धत वेगळी आहे, काहींना मिरचीचा आवडतो, काहींना लालपुडीचा आवडतो. मला पर्सनली मिरचीचा जास्त आवडतो, पण तरी हा छान लागतोय. जर अस्सल वरडी खायचं असेल म्हणजे माझ्यासारख्या व्हेजिटेरियन लोकांना नक्की इथे या, सगळ्या भाज्या उत्तम आहेत. त्यामुळे पुढच्या गोष्टी मागूया. तर आता गोळा भात. तर गोळा भात आपल्याला वरडी व्यंजनमध्ये मिळाला नव्हता, त्यामुळे तो खायचाच आहे. बाकीचे पण पदार्थ उत्तम आहेत. तो वांग मसाला त्याने दिलाच आहे, तर मी ट्राय करून बघतो. मसाला घेतो त्यातला आणि पाटोडी रस्सा आणि हा वेगळा का सांगतो मी तुम्हाला. सुरेख आहे. म्हणजे काय असतं, अशा ठिकाणी सेम रस्सा सुस्सा घ्यायचा, तसं नाहीये. पाटोडीचा कम्प्लिटली वेगळा मसाला आहे. आणि आता हे आपण नॉर्मल जसं भरीत बनवतात ते, हे कच्चं वांग्याचं आणि हे नॉर्मल. मी फरक सांगतो तुम्हाला चवीचा काय वाटतोय. जे आपण नॉर्मल भरीत करतो ना, एवढी वांग्याची चव येत नाही त्याच्यामध्ये. या कच्च्या वांग्याच्या भरताला वांग्याची चव खूप छान येते. त्यामुळे मला असं वाटतं की वांग खूप चांगला दर्जाचं पाहिजे, तरच हे कच्चं वांग्याचं छान होईल. अदरवाईज वांग्याची चव चांगली नसेल तर नाही म्हणा. मला वाटतं इथल्या वांग्याची खासियत असावी म्हणून ते कच्च्या वांग्याचं करत असावे. तर नागपुरी गोळा भात हा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा खातोय. याच्याबद्दल खूप जास्त ऐकलंय, पण कुठेच मिळत नाही पुण्याला, बाकी कुठल्याच ठिकाणी मिळत नाही. इथे सुद्धा अगदी 2-3 ठिकाणीच तो मिळतो. मागच्या वेळी गेलो तो वरडी व्यंजन, इथे संपला होता, इथे मिळाला मला. तर गोळा जो असतो हा बेसनाचा असतो, इथे तो भाताबरोबर शिजवतात. तर याच्यामध्ये सुद्धा गोळा चुरडलेला आहे आणि त्याच्यावरती मग तुम्ही कढी टाकू शकता, मग कढी मिक्स करून तो खाऊ शकता. आणि आता आपण आधी नुसता खाऊयात आणि नंतर कढी सोबत खाऊयात. अप्रतिम लागतोय नुसता सुद्धा, खूप छान लागतोय. हा वेगळाच फ्लेवर आहे. मी कसं आता एक्सप्लेन करू मला कळत नाही. पिठला भात असतो ना आपला, छान पिठला भात, त्याचं एक जर कोरडं वर्जन असेल तर कसं लागेल. आणि त्यात थोडी फोडणी सुद्धा आहे, लसूण आहे त्याच्यामध्ये, लसूणाची खूप छान चव येते त्याला. त्यात कढीसोबत मी खातो, कारण लोक कढीसोबतच खातात. हा कढीसोबत जास्त भारी जातोय. हा परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतोय कढी, गोळा आणि भात. खायला लय मिस करणार नाही. हा एकदाच खातोय फक्त, पुण्याला अजिबात मिळत नाही. म्हणजे रेसिपीज जाणून घेऊन घरीच बनवायला लागेल. फार सुरेख, म्हणजे वर्थ एका घासात वसूल. जे नागपूरला आपण एवढा लांब आलोय ते एका घासात वसूल झालंय असं मला वाटतंय. नागपूरला आलात, गोळा भात खाल्ल्याशिवाय शहरच सोडायचं नाही. आता मला जरा जेवणावर कॉन्सन्ट्रेट करूया. आता हे सगळं शूट करणं बाद झालं असं मला वाटतंय. आता जरा स्वीट डिश. ही खवापोळी आणि ही पुरणपोळी. ही खवापोळी आहे आणि ही पुरणपोळी आहे. ते काहीतरी उंटाच्या पोटामध्ये काहीतरी पाण्याचा वेगळा साठा असतो असं काहीतरी म्हणतात ना, तसं गोडाचा एक वेगळा कोटा माझ्या पोटामध्ये असतो. किती जरी पोट भरलं तरी गोड खाऊ शकतो. आणि खास जागा ठेवली होती. तर ही आहे खवापोळी आणि ही आहे पुरणपोळी. आपण पहिलं पुरणपोळी खाऊयात. इथे पुरणपोळीची विदर्भामध्ये पद्धत वेगळी. आपल्याकडे पुरण कोरडं असतं, इथे ओलसर पुरण असतं आतमध्ये, आणि त्यामुळे तुम्हाला दुधाची गरज लागत नाही, फक्त तूप पण चालतं. आणि आपला पराठा कसा असतो त्या पद्धतीचं स्टफ्ड, तसं ते पुरण असतं. तर बघूया आपण. आहा, डोळे बंद होत आहेत. सुरेख पुरणपोळी जबरदस्त आहे. म्हणजे हा फॉर्मच वेगळा आहे. मला पुरणपोळी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळते, पश्चिम महाराष्ट्र, की कोरडं पुरण असतं आणि दूध घालून आपण खातो, तोही प्रकार आवडतो. आणि मला हाही प्रकार खूप आवडला आहे. प्रचंड खुसखुशीत आहे
आतलं पुरण ओलं आहे, हलकीशी त्यात वेलचीची चव आहे आणि ते इतकं मुलायम असं छान विरघळत आहे तोंडामध्ये. बऱ्याच ठिकाणी करताना अशा पद्धतीचे करताना मैदा घालतात, कारण ते जाड स्टफिंग होण्यासाठी ते मैदा घालतात. इथे अजिबात मैदा नाही आहे, ते जाणवतंय, खुसखुशीत चव ती जाणवतीये. ओके, पुरणपोळी झाली. आता आपण खवापोळी ट्राय करूयात. हा तोडतानाच कळतंय हा, क्या बात आहे. शब्द नाही आहेत, कारण डोळे मिटत आहेत माझे. फार सुरेख, ही सुद्धा खूप खुसखुशीत. परत काही ठिकाणी खवापोळ्या खाल्ल्यावर मी म्हणलं तसं की ते साटोरी खातोय असं वाटतं, कच्ची वाटते. प्रचंड खुसखुशीत आतमधला जो खवा आहे फार चविष्ट आणि अति गोड पण नाहीये. म्हणजे आजपर्यंत मी खूप खाल्ल्यात, पण मी म्हणेन नागपूरमधली बेस्ट पुरणपोळी आणि बेस्ट खवापोळी तुम्हाला खायची असेल इथे या. आता पुरणपोळी आमच्या सासूबाई करतात, माझी आई सुद्धा करते, त्यामुळे मी पुरणपोळीचा दावा करू शकत नाही, पण वेगळ्या फॉर्मची म्हणून पुरणपोळी फार सुंदर आहे. एक जोरदार खाल्लाय आणि झोपेचा अटॅक येऊन मी पडायच्यात तुम्हाला काही गोष्टी पटकन सांगतो. याच्या आधी मी जी खवापोळी खात होतो ती खवापोळी नसून तो गोड मैदा होता, असे एक जाणीव मला झालेली आहे. ही खरी खवापोळी होती. जे काही वराडी अन्नपदार्थ आणि थाळ्या मी जे काय खाल्लंय नागपूरला आणि बाकी सुद्धा वराडी सोडून, म्हणजे मला असं वाटतंय की खास खाण्यासाठी तुम्ही नागपूर ट्रिप करायला पाहिजे. आणि मला प्रचंड कृतज्ञ वाटतंय की मी महाराष्ट्रात जन्माला आलो, त्यामुळे इतक्या वेगळ्या पद्धतीचं मला खाता येतंय. खूप कृतज्ञ आहे तुमच्यासाठी. तुम्ही छान रिस्पॉन्स देतो आपल्या प्रत्येक व्हिडिओजना. नागपूर मला कायम लक्षात राहील. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणाच्या बाबतीत असं म्हणतोय की हे गाव मला कायम लक्षात राहील, हे शहर मला कायम लक्षात राहील, पण खरंच कारण इतकं छान भरपेट आणि इतक्या वेगळ्या चवीचं मी खाल्लंय. त्यामुळे नागपूरला नक्की या आणि अशी आपली महाराष्ट्र फूड टूर चालू राहीलच. काय सुचत नाही मला. भेटूयात पुढच्या भागात नवीन ठिकाणांसह. तोपर्यंत हॅपी जर्नी.